ह्याच्याशी निगडीत काही आकडे आहेत. म्हणजे 24,000 चालतो असा प्रत्येक मंत्राशी निगडीत आकडा आहे. तर कुठलाही मंत्र किती वेळा म्हणायचा, म्हणजे थोडक्यात मला एखादा विशिष्ट नंबर डायल करायचा आहे, तर तो ठराविक नंबर डायल केला तरच कनेक्ट होतो मी, नाही तर रॉंग नंबर लागतो. मी 15 वेळा गायत्री म्हणून काही होणार नाही. पण श्रीसूक्त म्हणायचं असेल तर 16 वेळाच आकडा आहे. 16 आकडा आहे त्या पॉवरशी कनेक्ट होण्याचा. तसा गायत्रीशी कनेक्ट होण्याचा आयडियल आकडा 24, 64 आणि मग 108 आकडा असा काढलाय की जो कुठल्याही मंत्रानं चालतो. म्हणून सामान्य माणसाने 108ची माळ करावी हे त्याच्या हिताचं, किंवा हे शक्य आहे म्हणून. आता गायत्री मंत्र म्हणजे काय आहे तर विशिष्ट 24 वेगवेगळ्या ध्वनींची रचना आहे. त्याचे फायदे काय आहेत हा वेगळा विषय. पण त्याच्या आधी जे म्हटलं जातं ओम भूर्भुवः स्वहा, हा गायत्री मंत्र नाहीये. याला व्यावृती असं म्हणतात. म्हणजे माझ्या जाणीवेची पातळी गायत्री धारण करण्यासाठी अनुकूल करण्याकरता त्याआधी व्यावृती म्हणायची. ओम भूर्भुवः स्वहा हे म्हटल्यानंतर मी गायत्री धारण करायला माझा कॉन्शियसनेस इलिजिबल होतोय आणि मग गायत्री चालू होतोय. मग गायत्रीला त्रिपाद म्हणतात. म्हणजे 3 काय आधारस्तंभ त्याला आहेत असं म्हणूया. मग ओम भूर्भुवः स्वहा हा पहिला ओम आहे. पुढचा ओम सुरू होतो ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम हा तिसरा ओम आहे. जर मला स्वतःला फायदे करून हवे असतील, गायत्रीचे लाभ व्हायला हवे असतील, तर शेवटचा ओम म्हणणं हितकारक आहे. म्हणजे एखादी ट्यूब आहे ती दोन्ही बाजूनी बंद केली तर त्यातली पॉवर बाहेर जाणार नाही. त्यामुळे पहिला ओम लावला आणि शेवटचा लावलाच नाही तर जी ऊर्जा निर्माण होईल ती समष्टीच्या हिताची असेल, सगळ्यांचं कल्याणाची असेल. पण आधी मला माझं तर कल्याण कळलं पाहिजे. त्यामुळे पहिला टप्पा जीवनातला गायत्रीचा जो बटूसाठी असतो, म्हणजे झालेला तो शेवटच्या ओम सहित असतो. कारण आधी तू श्रीमंत हो, मग ऐश्वर्याची लय लूट कर, अशी ती संकल्पना. त्यामुळे शेवटचा ओम जर लावलात तर तुमची चक्र जागृती होणार आहे. गायत्री मंत्रामुळे मूलाधार चक्रावर सर्वात मोठे आघात होतात आणि मूलाधार चक्र जर जागृत झालं नसेल ना तर कुठलीही उपासना साधना काही करा ती नुसती घडेल पण त्याचे लाभ होणार नाही. त्यामुळे सुरुवात मूलाधार चक्र जागृती आहे आणि त्यासाठी गायत्री हा सर्वोत्तम उपाय आहे. आता ह्यातले जे स्वर आहेत ओम भूर्भुवः स्वहामध्ये स्वर नाही आहेत. त्यामुळे ते वर खाली नाहीये, फक्त श्वास सोडणं घेणं एवढेच नियम आहेत. पण पुढे स्वर आहेत. ओम तत्स, स वर आहे, वितुर ही खाली आहे, वरे रे वर आहे, न्यम न्य खाली आहे. मग तुम्ही जेव्हा गायत्री मंत्र वाचता वेदांमधला त्यावेळेला तुम्हाला उभ्या रेषा दिसतात आणि खाली आडव्या रेषा दिसतात. आडवी रेष जर खाली दिसली तर तो स्वर खाली आपटायचा आहे. वर उभी रेषा जर दिसली तर स्वर वर उचलायचा आहे. ओम भूर्भुवः स्वहा, ओम तत्स वर उचलला, वितुर ही खाली आपटला, वरेण्यं भर्गो देवस्य, दे खाली आहे, स्य वर आहे, देवस्य धीमहि खालीवर काही नाहीये, धी दीर्घ आहे, ही रस्व आहे. रस्व दीर्घाचं भान ठेवलं की तो उच्चार बरोबर झाला. धियो यो ना, दोन्ही योच्या खाली आडवी रेषा आहे, म्हणजे स्वर खाली आपटायचा आहे. न च्या पुढे विसर्ग आहे, म्हणजे एक्झेल करायचा आहे, श्वास बाहेर फेकला गेला पाहिजे. धियो यो ना, एक्झलेशन आहे. प्रचोदयात ओम. आता मंत्र वाचून जे शिकतात तो शेवटचा त पाय मोडलेला असतो म्हणून अर्धा उच्चारतात. पण जे संथा घेतात गुरुकडनं तो शेवटचा त पूर्ण उच्चारतात. त्यामुळे वाचून मंत्र म्हणणारे त अर्धवट म्हणतात कारण पाय मोडलेला दिसतो. पण पदाच्या अंती जर तो स्वर आला अर्धा तर तो पूर्ण उच्चारायचा आहे, असा वैदिक व्याकरणाचा नियम आहे. पाणिनीच्या व्याकरणात हा नियम नाहीये. त्यामुळे हा मंत्र वैदिक आहे. त्यामुळे वेदांच्या व्याकरणाचा वापर करून जर म्हटला तर त पूर्ण उच्चारणार आणि परत शेवटी ओम म्हणायचा आहे. तो कशासाठी म्हणायचा आहे की आता ह्याच्यानी जी प्रचंड ऊर्जा निर्माण होणार आहे, मूलाधार चक्र ऍक्टिव्हेशन होणार आहे,
ती जर उघडा ठेवला, बंद नाही केलं तो, तर ती बाहेर जाईल निघून. बरोबर. म्हणून सुरुवातीला साधकाने किंवा बटुनी मुंज झाल्यानंतर 3 वेळा ओंकार म्हणून गायत्री म्हणावा, असा प्रघात आहे असं जाणकार सांगतात. आता जर गायत्रीचं व्रत करायचं असेल तर असं म्हणतात की कमरेवर पाण्यात उभं राहून करावं. मग त्याला पुरश्चरण म्हणा, काही म्हणा. पुरश्चरण खूप मोठी गोष्ट आहे, त्याला अनेक पाळणूक पण आहे. पण निदान 24,000 गायत्री करायचं आहे. एवढा जर संकल्प केला तर रोज आपल्याला 1000 वेळा करायचं आहे, म्हणजे 10 माळा करायचे. मग आता 108 गुणिले 10 म्हणजे 1000च्या वर जातो. हा वेडेपणा ह्या शास्त्रात नसतो. 108च्या 10 माळा करायचे, कारण 8 वेळा तरी माझा गाढवपणा होणारच आहे. त्यामुळे आपण विचार करताना 108ची माळ म्हणजे माझा 100 आहे असा करावा. आणि चित्त जर अस्थिर असेल तर तो 100 पण नीट होत नाही. मन इकडे जातं तिकडे जातं, उच्चार चुकतो, मन आणि शरीराचा कोहेरन्स जातो आणि तो काउंट करायचा नसतो खरा. पण आपण काउंट करूया. मग जर शक्य असेल तर नाभीपर्यंत पाण्यात राहा, आणि उभं राहूनच, बसून शक्यतो उभं राहून. तर रामदास स्वामींनी जे केलं त्या नदीमध्ये ते उभं राहून केलंय. त्याच्यात किडे होते, आळ्या होत्या, चावत होतं काही काही नाही. देहातीत अवस्था आली त्यांची काही दिवसांनी. दुर्गंधी होती पाण्यात, पाणी पण स्वच्छ नव्हतं त्यावेळेला तिथे. पण ते त्यांची कमिटमेंट अद्भुत आहे ती सगळी. आणि असं 12 वर्ष केलंय हो त्यांनी. 12 वर्ष गायत्री पाण्यात रोज सूर्योदयापरी जाऊन बसायचं आणि मध्यान्नीला बाहेर यायचं आहे. मग भिक्षा मागायला जायचं आहे. रामदास स्वामी आहेत ते. म्हणजे रामदासचा र पण आपल्या तोंडातनं उच्चारू नये खरा, अशी ती सगळी विभूती आहेत. तर पण निदान जीवनात सुरुवात व्हावी म्हणून या सगळ्याची सुरुवात गणपतीला नमस्कार करून, विघ्न हरता आहे, सुख करता आहे, दुःख हरता आहे म्हणून असं म्हणतात. आधी गणपतीची उपासना करावी आणि मग गायत्री सुरू करावा. आणि मुलाधाराची पण देवता आहे. हा, ती मुलाधाराची देवता आहे, कारण सुरुवातच तिथून आहे. आरंभी वंदिन असंच ती आहे. असं गायत्रीचा महिमा आहे, फार भन्नाट आहे. पण ना, ही इन्फॉर्मेशन काढीच्या कामाची नाही. 24,000 गायत्री पहिले करायचा आणि मग म्हणायचं की आत्ता मी शाळेत ऍडमिशन घेतली. ती किती बालवाडीत, पहिलीत नाही हो, लगेच पहिलीत नाही. त्यामुळे 24,000 एकदा उरकायचं व्यवस्थित नीट. ते सागर संगीत छान शरणागत भावामध्ये, अहंकारातनं नाही. दाखवतो 24,000 करून. दोनदा माझी. आणि त्या काळामध्ये जेव्हा हे व्रत चाललंय त्यावेळेला बाहेरचं खायचं नाही. मी पहिल्यांदा व्रत सुरू केलं आणि 7व्या दिवशी कोर्टामध्ये एकाने चहा ऑफर केला आणि मी प्यायलो. मग अशा वेळेला काय परत शून्यानी सुरुवात. ते 7 दिवस गेले. आणि मी जेव्हा मला ज्या गुरूंनी मला सांगितलं ओके मी उद्यापासून करतो ना, अशी टिचकी वाजवली होती आणि 7व्या दिवशी पडलो खाली. मग त्यांना जाऊन भेटलो, अहो असं असं झालं. कसं काय? त्यामुळे अहंकारातनं सुरुवात केली, कोसळणारच. शरणागत भावातनं सुरुवात करा, त्यांनीच सांगितलं. मग त्यांना नमस्कार केला आणि दुसऱ्यांदा सुरुवात केली ती शरणागत भाव. 24 दिवस कसे गेले कळलं नाही. व्रत पूर्ण झालं. त्यानंतर स्वतः करता नाही पण इतरांकरता उपयोगी ठरेल म्हणून व्रत झाली. अशी काहीतरी 5-7 वेळा झाली आणि जीवन बदललं. विचार करायची पद्धत बदलली, बुद्धीच्या क्षमता वाढल्या, बुद्धी समत्वामध्ये यायला लागली, स्थिरता आली, ऊर्जा वाढली. गुरुकृपेने त्या काळामध्ये हे सगळं चालू होतं म्हणून अनेक काही कार्य घडली. अदरवाईज ती काही मी केली नसती. इतका काही शुद्ध चांगल्या मनाचा म्हणून जन्माला आलो नव्हतो. पण गायत्री, गुरुकृपा, काही नाव द्या त्याला. माझ्याकडे काय भांडवल होतं तर शरण जाणं मला जमलं. गुरुला शरण जाणं असो, देवतांना शरण जाणं असो, तुमच्यात शरण जाता जर तुम्हाला आलं ना तर तुम्ही अस्तित्वगत होता, त्यामुळे शक्तिमान होता. अस्तित्वापासून वेगळे झालात की तुमची शक्ती कमी होते. अस्तित्वगत होणं म्हणजे काय, मी काही राहणं नाही, विरघळून जाणं. गुरुजी म्हणतायत ना करूया. मग नंतर उपनयन संस्कार शिबिरामध्ये काहींच्या पालकांचा जप व्हायचा नाही. मग आपण तयार राहूया म्हणून 24,000 गायत्री करून ठेवायचा. का तर कोणाची मुंज लावायची असेल तर आपला उपयोग आहे. पालकांना मग तो अधिकार नाही जर त्यांची झाली नसेल तेवढा तर. म्हणून काही वेळेला झालं. पण ही सगळी गायत्रीचीच कृपा. करून घेतली खरी गुरुकृपा. नाहीतर ते आलंच नसतं जीवनामध्ये.